नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजून काही दिवस कायम राहणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण पालकमंत्री पदाचा निर्णय आणखी काही दिवस प्रलंबित राहण्याची चिन्ह आहेत। रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिल्यानं राजकारण चांगलंच तापलंय। शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून दबावाचं राजकारण सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। वादाच्या पार्श्वभूमीवर निर्णय प्रलंबित ठेवला जाण्याची शक्यता आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग सध्या आपल्या सोबत आहेत। विनायक, पालकमंत्री पदावरील तिढा कायम आहे असतानाच पुढील काही दिवस हा तिढा असाच कायम राहील अशी शक्यता वर्तवली जाते। सागर बरोबर आहे। आपण जर पाहिलं तर नाशिक आणि रायगड पालकमंत्री पदाचा तिढा जो आहे तो कायम आहे। या ठिकाणी पालकमंत्री नेमले होते, परंतु अचानक स्थगिती जी आहे ती देण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। रायगडमधून भरतशेठ गोगावले जे आहे ते इच्छुक असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे नाशिकमध्ये सुद्धा दादा भुसे इच्छुक आहे। त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी असा वाद जो आहे तो पालकमंत्री पदावरनं होताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे हा वाद सुरू असल्याने पुढील निर्णय जो आहे तो प्रलंबित ठेवल्या जाण्याची चिन्ह जे आहे ते सध्या तरी दिसत आहेत। सध्या मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावरती आहेत। दावोस दौऱ्यावरतून आल्यानंतर यावरती चर्चा जी आहे ती केली जाईल। त्याचा वाद जो आहे तो वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय। दोन्ही पक्षांकडून दावा जो आहे तो केला जातोय। नक्कीच विनायक, धन्यवाद या माहितीसाठी।